गेल्या 5 वर्षातील गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त मिळावं अशी मागणी प्रकाश बेलवाडे यांनी केली आहे, पण गोकुळ प्रशासनानं ती माहिती दिलेली नाही। आज त्यासाठी बोलवलं होतं, पण गोकुळच्या सुरक्षा रक्षकांनी आपल्याला प्रवेशद्वारावर रोखलं आणि कार्यालयात जाऊच दिलं नाही। या अन्यायाविरोधात गोकुळ समोर ठिय्या मारल्याचं प्रकाश बेलवाडे यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं। आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील श्री महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संचालक प्रकाश तुकाराम बेलवाडे यांनी गोकुळ प्रशासनाविरोधात एक प्रकारे लढाई पुकारली आहे। त्यातून गेल्या 5 वर्षातील गोकुळच्या सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे। वारंवार मागणी करूनही गोकुळ प्रशासनाकडून अधिकृत आणि योग्य माहिती मिळत नाही। 25 मार्च रोजी याबाबत गोकुळच्या मुख्य कार्यालयात गेल्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी मध्यस्थी करत आज बोलवलं होतं। त्यानुसार गोकुळ कार्यालयाकडे येत असताना सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावरच रोखलं। या अन्यायाविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केल्याचं प्रकाश बेलवाडे यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं। आतंकवाद्यांना जसं अडवतात तर त्याप्रमाणे यांनी गेट बंद केले, सगळे एवढे सिक्युरिटी आले आणि मला आतमध्ये जाऊ दिलं नाही। मी तेव्हापासून बसलेलो आहे। संस्थेमध्ये जाण्याचा माझा अधिकाराचं हनन हे लोक करत आहेत। 32चं पूर्ण व्हॅल्युएशन केलेलं आहे, 154B चं व्हायोलेशन केलेलं आहे आणि यामध्ये पोलिसांचा सुद्धा विश्वासघात यांनी केला आहे। लोकल पोलीस स्टेशनचे API त्यांच्याशी यांनी बोलणं करून कमिटमेंट दिली होती, त्यांना सुद्धा यांनी विश्वासात केलेला आहे। त्यामुळे काय ती काळबेरा असल्याशिवाय तुम्ही लपवता का माहिती, असा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे मी आज पुन्हा इथे येऊन बसलेलो आहे। सभासद या नात्यानं गोकुळच्या सभांची माहिती घेण्याचा आपल्याला अधिकार आहे, पण गोकुळचे कार्यकारी संचालक इतिवृत्त देण्यास टाळाटाळ करत आहेत। त्याबद्दल लेखी द्यावं अशी मागणी बेलवाडे यांनी केली आहे। यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी बेलवाडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण बेलवाडे आपल्या मागणीवर ठाम राहिले।